तिरंगा नाही, तिरंगा फडकवण्याची परवानगी नाही, राष्ट्रगीत गाण्याची परवानगी नाही आणि जर वंदे मातरम म्हटलं तर शिक्षा होईल. आता डोळे उघडा. कसं वाटलं? 30 सेकंदच्या विचारानेच अस्वस्थ वाटलं ना? मग विचार करा, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान केले त्यांच्या बलिदानाची आपण किंमत राखतो का? आदरणीय मुख्याध्यापक, आपल्या शाळेच्या डॉक्टर पद्मावती पाटील मॅडम, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज माझ्या भाषणाचा विषय आहे, खरंच भारत स्वातंत्र्य झाला आहे का? आज आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. आपण खरंच स्वातंत्र्य झालो आहोत का? आता मला प्रामाणिकपणे उत्तर द्या. जर आजच्या या सभागृहात आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्रवेश केला तर आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणू शकतो का की होय, आम्ही तुमच्या बलिदानाची किंमत राखली, की आपण नजर खाली करू? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे आणि संपूर्ण भारतासाठी आहे. कोणी फासावर हसत हसत चढले, कोणी गोळ्या झेलल्या, कोणी अनेक वर्ष तुरुंगात काढली, कारण त्यांना विश्वास होता की एक दिवस भारत असा देश बनेल जिथे प्रत्येक नागरिक अभिमानाने म्हणेल की होय, आम्ही तुमच्या बलिदानाची किंमत राखली व आम्ही स्वतंत्र आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? फक्त तिरंगा फडकवणं की देशभक्तीची पोस्ट सोशल मीडियावर टाकणं की त्यापेक्षा काहीतरी मोठं? आज आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतो, महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतो, विद्यार्थी शिक्षण, परीक्षा, संधीबद्दल आवाज उठवतो आणि कधी कधी आंदोलनही करतो. पण प्रत्येक आंदोलन एक प्रश्न उभा करतो, तो म्हणजे कोणत्याही नागरिकाला आपला आवाज ऐकवण्यासाठी रस्त्यावर का उतरावं लागतं? आणि दुसरा प्रश्न म्हणजे आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का? जेव्हा एखादी मुलगी रात्री बाहेर एकटी पडताना 10 वेळा विचार करते, जेव्हा एका अफवेमुळे पूर्ण समाजामध्ये तणाव निर्माण होतो, जेव्हा जातीभेदामुळे, भ्रष्टाचारामुळे लोक एकमेकांपासून दूर होतात, तोच म्हणजे स्वातंत्र्य का? आज मला वाटतं आपण ब्रिटिशांच्या साखळीपासून मुक्त आहोत, पण अजूनही काही साखळ्या आपल्या मनाला बांधून ठेवतात. त्या म्हणजे द्वेष, भ्रष्टाचार, जातीभेद, निष्काळजीपणा आणि सर्वात धोकादायक मानसिकता म्हणजे मला काय त्याचं ही मानसिकता. आपण रस्त्यावर प्लास्टिक फेकतो, कचरा करतो आणि म्हणतो देश स्वच्छ नाही, नियम तोडतो, सिग्नल तोडतो आणि म्हणतो देशाला शिस्त नाही, द्वेष टाळत नाही आणि म्हणतो की देशामध्ये एकता का नाही? ह्याला स्वातंत्र्य म्हणतात का? देश फक्त सैन्यावर उभं राहिलेल्या सैनिकांमुळे सुरक्षित राहत नाही, तर देश सुरक्षित राहतो प्रत्येक नागरिकामुळे. जेव्हा प्रत्येक नागरिक स्वतःला